हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर ITI मध्ये विभागीय तंत्र प्रदर्शनाचा जल्लोष. 74 नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण. नोकरी शोधू नका, नोकरी देणारे उद्योजक बना. उद्योजक सुनीलजी रायठट्टा यांचे प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी आव्हान. हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विभागीय तंत्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात व उद्योगाभिमुख वातावरणात पार पडले. मराठवाड्यातील विविध ITI संस्थांमधून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या 74 नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक सुनीलजी रायठट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागाचे सहसंचालक प्रदीप दुर्गे, उद्योजक नितीनजी काबरा, IMSC सदस्य डॉक्टर विठ्ठल पवार, श्रीमती ज्योती माने, ज्ञानेश्वर काळे, टाटा स्टीलचे प्रतिनिधी तसेच मॅजिक इन्क्युबेशन सेंटरचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण उखळीकर, उपप्राचार्य श्रीमती तृप्ती भोपे, श्रीमती रजनी शेळके आणि मराठवाड्यातील सर्व ITI प्राचार्य यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. मार्गदर्शन करताना सुनीलजी रायठट्टा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगभिमुख विचारसरणी आत्मसात करण्याचं आवाहन केलं. फक्त नोकरी मिळवण्याच्या विचारात न राहता स्वतः उद्योग उभारून इतरांना रोजगार देणारे बना, असा संदेश देत त्यांनी मॅजिक संस्थेच्या माध्यमातून प्रकल्पाचे उद्योगात रूपांतर करण्याचे मार्गदर्शन केलं. ITI मधून घडलेल्या यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांनी सांगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सहसंचालक प्रदीप दुर्गे यांनी उद्योग समूहाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत जालना ITIला स्टील असोसिएशन कडून मिळालेल्या विशेष गौरवाचा उल्लेख केला. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांच्या कार्याचे अभिनंदन केला. 74 प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण अभियांत्रिकी, नाविन्यपूर्ण आणि नॉन इंजिनिअरिंग अशा 3 गटांमध्ये एकूण 74 प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आलं. उद्योगाभिमुख, तांत्रिक कौशल्य दाखवणारे आणि सामाजिक उपयुक्तता असलेले प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. सदर तंत्र प्रदर्शनात 3 गटांमध्ये प्रत्येकी 3 पारितोषिके देण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. इंजिनिअरिंग गट प्रथम क्रमांक इलेक्ट्रिक सायकल जिजाऊ ITI परभणी, द्वितीय क्रमांक रेफ्रिजरेटर कम कंडिशनर देवगिरी ITI छत्रपती संभाजीनगर, तृतीय क्रमांक शंकरपाळे कटर स्वर्गीय विनायकराव मेटे IIT बीड. नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट गट प्रथम क्रमांक रिव्हॉल्विंग लेथ सेंटर देवगिरी ITI छत्रपती संभाजीनगर, द्वितीय क्रमांक डिटेक्शन लेपर्ड अँड डिटेक्टर SMS अलर्ट SCCP ITI छत्रपती संभाजीनगर, तृतीय क्रमांक ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल ITI नांदेड. नॉन इंजिनिअरिंग गट प्रथम क्रमांक मॅजिक ऑफ ड्रेस मेकिंग ITI परतूर, द्वितीय क्रमांक बेसिक कॉस्मेटॉलॉजी अँड प्रोडक्शन ITI परभणी, तृतीय क्रमांक जर्नी फ्रॉम फायबर टू फॅब्रिकेट ट्रेस ITI लातूर यांनी पटकावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर प्रवीण उखळीकर यांनी केलं. आभार प्रदर्शन उपप्राचार्य रजनी शेळके यांनी तर सूत्रसंचालन श्याम चव्हाण यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील अधिकारी, गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाचे योगदान दिलं. एकूणच विभागीय तंत्र प्रदर्शन प्रेरणादायी, कौशल्यवर्धक आणि उद्योगाभिमुख वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. नमस्कार, मी प्रदीप दुर्गे, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, मराठवाडा विभाग. आज शासकीय उपसंस्था जालना येथे विभागीय स्तरीय तंत्र प्रदर्शन होत आहे. या तंत्र प्रदर्शनासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील एकूण 80 प्रकल्प सहभागी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व जे प्रकल्प आहेत हे ITI मध्ये ग्रामीण भागातून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. मात्र या प्रकल्पाची क्वालिटी आणि गुणवत्ता पाहता हे एक उच्च दर्जाचे असे प्रकल्प आहेत. आणि हे जे प्रकल्प आहेत या प्रकल्प नक्कीच भविष्यामध्ये उत्पादन म्हणून बाहेर येतील व विद्यार्थ्यांना एक उद्योगपती बनवतील. सर, हे जे विद्यार्थी आहेत त्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज वगैरे मिळणार, त्या विद्यार्थ्यांच्या पुढे काय हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक व तृतीय पारितोषिक मिळेल हे नंतर राज्यस्तरावर जातील. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे 6 तारखेपासून जे डिफेक्स प्रदर्शन होतं या प्रदर्शनामधील देखील यांचा सहभाग होईल. 8 जिल्ह्यातील 80 प्रकल्प आज येथे आलेले आहेत.